नमस्कार मंडळी, श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। मंडळी, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या व अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर सहसा कुणी बोलत नाही आणि मार्गदर्शन देखील करत नाही, आणि त्यामुळेच या विषयाची खरी माहिती ही लोकांना माहीतच नाहीये। म्हणूनच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तुमच्यापर्यंत अध्यात्म, तंत्र, मंत्र आणि यंत्र या सर्व गोष्टींची माहिती पोहोचवण्याचे काम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो। त्यामुळे तुमचे देखील हे कर्तव्य आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक देखील तुम्ही केलं पाहिजे। तर चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, मुळात वारे खुटवणे हे जाणून घेण्याआधी हे वारे का खुटवले जाते हे लक्षात घ्या। आणि हे खुटवणारे जे लोक असतात ते कोण लांबचे नसतात, ते तुमच्या जवळचेच लोक असतात। आणि त्यामुळे सगळ्यात प्रामुख्याने आणि सहसा ज्या कारणामुळे हे वारे खुटवले जाते ते म्हणजे प्रतिष्ठेसाठी हे असं केलं जातं। मंडळी, कसं आहे की आता आपल्यापैकी सर्वच लोक हे शिक्षित झालेले आहेत, सर्व लोक सुशिक्षित झालेले आहेत। आणि अशा वेळी जर एखाद्याच्या घरात एखाद्याच्या सुनेला किंवा एखाद्याच्या मुलीला तिच्या अंगात जर वारे येत असेल तर मग समाज काय म्हणेल, किंवा जर मुलगी असेल तर तिच्या लग्नात काही अडचणी येतील असा विचार करून त्या व्यक्तीचे वारे हे बंद केले जाते, खुटवले जाते। आता यामध्ये काही लोक तर असे पण असतात की ज्यांना त्या आपल्या घरातील व्यक्तींच्या अंगात वारे येणे हे लाजिरवाणी गोष्ट वाटते। आता कसं असतं मंडळी की वारे येतं म्हणजे त्यावेळी काय होतं तर त्या व्यक्तीचा स्वतःच्या शरीरावर कंट्रोल राहत नाही। आणि असं असतं की प्रत्येक देवाच्या वाऱ्याचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यानुसार त्यांचे वारे हे खेळत असते। उदाहरणार्थ, एखाद्याच्याकडे उग्र देवतेचे वारे असेल तर मग त्या व्यक्तीचे हावभाव देखील, त्या व्यक्तीची शरीर रचना देखील उग्र प्रकारची असते। आता काही लोकांचे तर करणीचे वारे असते, मग यावेळी त्यांचे वारे हे रडत येते, काही वेळा मोठ्या मोठ्याने ओरडत येते, केस उपटते। आणि काय होतं मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना त्याची लाज वाटत असते। आणि बऱ्याच प्रमाणात अशा वेळी घरातल्याच लोकांकडून त्या व्यक्तीची इच्छा नसली तरी ते वारे हे खुटवले जाते। आणि कसं आहे मंडळी, समजा आपल्याच घरातील महिलेच्या अंगात जर अशा प्रकारचे वारे आले, समजा उदाहरणार्थ दाहुजी पाटलांचे किंवा एखाद्या म्हसोबाचे वारे आले, महिलांच्या अंगात सुद्धा असे वारे येतात बरं का। म्हणजे तुम्हाला वाटेल की हे पुरुष देवता आहेत आणि महिलेच्या अंगामध्ये हे कसे येतील, तर असं नसतं मंडळी। दाहुजी पाटलांचं देखील बऱ्याच महिलांच्या अंगात वारं असतंय। आणि मग अशा वेळी संचार झाल्यानंतर ती महिला दंड थोपटते, मांडीवर थाप मारते, मिशीला पीळ देते। आणि या गोष्टींची घरातल्या लोकांना देखील थोडीफार लाज वाटणे हे साहजिक आहे। पण मग त्यावर वारे खुटवणे हा उपाय आहे का, तर हा उपाय मुळीच नाही। आणि मुळात कसं असतं मंडळी की कोणताही देव असू द्या, कोणताही देवी असू द्या, की एकदा त्या देवीला तिचा मानपण दिला, तिची गादी दिली, तिची थापणूक झाली की त्या व्यक्तीच्या शरीरात ते वारे सतत येत नाही, अंगात येत नाही। त्यावेळी ती शक्ती ही पूर्णपणे त्या व्यक्तीच्या शरीरात भिनली जाते आणि कंटिन्यू त्या व्यक्तीसोबतच ते शक्ती चालत असते। त्यामुळे कार्यक्रमात म्हणा किंवा इतर ठिकाणी ते वारं सहसा तरी येत नाही। त्यामुळे लाज वाटते, म्हणून वारे खुटवण्यापेक्षा त्याचा मानपण करून, त्याची थापणूक करून त्याला गादी देणं ही कधीही चांगली गोष्ट आहे। आता हा झाला एक मुद्दा। आता दुसरा मुद्दा म्हणजे ईर्ष्येपोटी एखाद्याचे वारे हे बऱ्याच लोकांकडून खुटवले जाते। आता म्हणजे नेमकं कसं, तर समजा तुमचे वारे येतं आणि तुमचं वारे हे खूप जागरूक स्वरूपातील आहे, तुम्ही इतरांच्या समस्या देखील सोडवत असता, तुमचे वारे देखील घडोघडी तुमच्या सोबत असते, तुम्हाला साथ देत असते, प्रत्येक अडचणीत तुमच्या पाठीशी उभं असतं। आणि हेच बऱ्याच लोकांना बघवत नाही। आणि म्हणूनच या वाऱ्यामुळे तुमचे जर चांगले होत आहे, मग आता हे वारेच बंद करून टाकायचे, म्हणजे तुमचे दिवस बदलतील आणि तुमच्यावर वाईट वेळ येईल आणि तुम्हाला त्रास होईल, यासाठी ते वारे खुटवले जाते। थोडक्यात काय, तर एखाद्याची प्रगती थांबवण्यासाठी त्याचे वारे हे खुटवले जाते। आता सगळ्यात महत्वाचे आणि सगळ्यात चुकीचे वारे खुटवण्याचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जेव्हा करणी केली जाते तेव्हा त्याच्या वाऱ्याला देखील बंधनात टाकले जाते आणि थांबवले जाते। कारण कसं असतं मंडळी, तुमच्यावर कोणतंही संकट येणार असेल तरी सर्वप्रथम तुमचे वारे त्या संकटाला आडवे जात असते आणि ते थांबवण्याचे काम हे करत असते। मग जेव्हा तुमच्यावर एखादी क्रिया करायची असते, एखादी बाधा तुमच्या मागे सोडायची असते, तेव्हा जी शक्ती तुम्हाला यातून वाचवू शकते किंवा त्यातून तुम्हाला बाहेर काढू शकते, अशा शक्तीला सर्वप्रथम बंधनात घेतलं जातं। म्हणजेच त्या शक्तीचे वारे हे थांबवले जाते।
खुटवले जाते। एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मंडळी, की वारे कोणत्याही कारणामुळे खुटवणे हे सर्वात चुकीची गोष्ट आहे। कारण देवाला तुम्ही बंधनात ठेवत असता, त्याला तुम्ही खुटवत असता, मग त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळत असते। मुळात मंडळी, जो व्यक्ती एखाद्याचे वारे खुटवतो त्या व्यक्तीचा वंश देखील खुटल्याशिवाय राहत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायची गोष्ट आहे। आता मंडळी, तुम्हाला बऱ्यापैकी वारं का खुटवलं जातं हे समजलं असेल, तर त्यातील एक गोष्ट म्हणजे आपल्याच घरातील लोकांना आपलं वारं आलेलं आवडत नाही, त्या वाऱ्याची लाज वाटते म्हणून वारं खुटवलं जातं। आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्यावर ईर्ष्या असणाऱ्या लोकांकडून, तुम्हाला वाईट बघणाऱ्या लोकांकडून हे वारं खुटवलं जातं, की जेणेकरून तुमच्यावर वाईट वेळ यावी, तुमची दिवस बदलावेत यासाठी हे वारं खुटवलं जातं। आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्यावर जर एखादी क्रिया करायची असेल, एखादी करणी बाधा करायची असेल, तुमच्या मागे एखादी शक्ती लावायची असेल, तर देखील हे वारं खुटवलं जातं, जेणेकरून त्या शक्तीला तुम्हाला त्रास देण्यात काही अडथळा नाही झाला पाहिजे आणि तुमचं वारं हे तुमच्या पाठीशी उभं न राहता साईडला गेलं पाहिजे, म्हणून देखील हे वारं खुटवलं जातं। आता मंडळी, वारं का खुटवलं जातं हे तुम्हाला समजलं असेल, पण वारं नेमकं कसं खुटवलं जातं याच्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्यासाठी आपला श्रीनाथ संप्रदाय हा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा, की जेणेकरून मी हा व्हिडिओ बनवल्यानंतर सर्वप्रथम याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि ही माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून एखादी छान कमेंट करायला देखील विसरू नका। धन्यवाद। अलख निरंजन आदेश।